नमस्कार, तेज समाचार चॅनलकडनं मी वार्ड क्रमांक 23 प्रभाग ब मध्ये आलेलो आहे आणि आपण आता बघितलं नुकतंच की जळगावचे रणशृंग महानगरपालिका 2013 महापालिकाच्या या निवडणुकीसंदर्भात आता सर्वच पक्षाचे जोराने त्यांनी आपला जोम पकडलेला आहे। त्यापैकी प्रभाग क्रमांक 23 ब मधले कोल्हे मोईजराज मुरलीधर हे एक उमेदवार, तरुण आणि तडफदार हा असा उमेदवार आपल्या ह्या वार्डामध्ये समस्याच्या संदर्भात हा उभा आहे। आणि मला असं म्हणायचं आहे की आता सातत्याने गेल्या अनेक वर्षांमध्ये जे काही नगरसेवक झाले ते पोक्तपणा त्यांच्या होतात, परंतु विषय असा की जेव्हा वार्डाची समस्याच्या संदर्भात जेव्हा आम्ही बघितलं तर बऱ्याचशा समस्या अशा आढळतात। परंतु हा कोल्हे मोईजराज या संदर्भात मी याला प्रश्न विचारतो की आपण एवढ्या वयामध्ये आज आपलं जे वय आहे, युवकांच्या वयामध्ये आपण नगरसेवकाची जी भूमिका बजावली याच्या मागचं कारण तुम्हाला काय वाटलं? सगळ्यात पहिले मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आभार मानतो की त्यांनी मला या वयात संधी दिली। आणि आता यंग जनरेशन, आता जे जनरेशन गॅप जो झालेला राजकारणामध्ये हा भरपूर मोठा झालेला आहे आणि त्याच्यात एकदम म्हातारे लोक तिथे राज्य करतायत। तिथे काय त्यांना महापालिकेच्या सभांना सुद्धा जात नाहीत, त्यांची हजेरी देखील तुम्ही तपासा तिथे पूर्ण नाही आहे। जर त्यांची हजेरी तिथे पूर्ण नाही, ते महापालिकेत जातात नाही, तर ते रस्त्याच्या समस्या, गटारींच्या समस्या, ती बंद पडलेली पाण्याची टाकी या कधी सोडवणार आहेत? कोल्हे यांनी आता आपलं त्यांचं वृत्तांत त्यांनी सांगितलं की या ज्या समस्या आहे, या समस्या ह्या नागरिकांना भेटणाऱ्या समस्या आहे। परंतु मला असा अजून एक त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्याकडे असा कोणता अजेंडा घेऊन आपण या वार्डामध्ये इलेक्शनसाठी उभे राहिलेत? त्यातलं मूलभूत त्यांच्या ज्या गरजा त्यांनी आता सांगितलं की या वार्डाला काय काय समस्या आहेत। जस्ट आता आम्ही रोडाची पण शूटिंग घेतलेली आहे, रोड हे इथे खराब दिसत आहेत, परंतु अजून त्यांच्यासमोर डोळ्यासमोर काय चित्र दिसतंय त्या संदर्भात मी त्यांना विचारतो। अजेंडा म्हणजे आपण काय, इथे 25 ते 28 वर्ष झाली इथे वस्ती होऊन, आणि त्या वस्तीमध्ये फक्त नगरसेवक निवडून येतात, मतदान होतं, सगळं होतं, पण नंतर फिरकत सुद्धा नाही। मागच्या नगरसेवकांचं मी पोस्टर सुद्धा लावलेलं होतं की आमचे नगरसेवक हरवले आहेत। जर ते इथे येत नाही तर महापालिकेत कधी जाणार? आणि अजेंडा म्हटला म्हणजे काय, इथे वस्ती जास्त असल्यामुळे आपल्याला एक पोलीस स्टेशनची गरज आहे। आणि शनीपेठ पोलीस स्टेशन एक आहे आणि MIDC एक आहे, दोन भागात हे पोलीस स्टेशन वगळलं जातं। शनीपेठवाले म्हणतात की आमचा ते भाग नाही, तर MIDC वाले म्हणतात ते भाग नाही। मग करणार काय? दोघंकडे तुटलं जातं आणि मग शेवटी काय पर्याय एकच उरतो की पोलीस उशीर आले। तर त्यांनी त्यांच्या एका पॉम्पलेटमध्ये त्यांनी दिलेलं की उमेदवारांनी दिलेल्या पैशाचे 2 दिवसाचं खाणं भागलं, पण तो जिंकाल तर 5 वर्ष जनतेला खाणार, त्याचं काय? हा हे पॉम्पलेट त्यांनी ज्या अर्थी जे निर्भयपणाने लिहिलं आहे, यावरून असं मला दिसतं की हा जो तरुण तडफदार जो युवक आहे याच्यामध्ये जो निर्भयपणा या वार्डासंदर्भात दिसून आलेला आहे। मला अजून एक इथे सांगायचं असं वाटतं की सोबतच त्यांच्यासोबत एक महिला कार्यकर्ता पण आहे। मला वाटतं तुमचं नाव काय? प्रतिभा शिरसाट ताई पण आहे। आणि मला त्यांना विचारायचं आहे की ताई, तुम्हाला हा जो उमेदवार तुम्ही जो दिलेला आहे किंवा तुम्ही या सोबतच तुम्ही काम करताय, या उमेदवारासंदर्भात तुम्हाला काही सांगता येईल का? मी प्रतिभा शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शहर अध्यक्ष। मी प्रॉपर ह्या वार्डातली राहत आहे। इतक्या वर्षापासून मी या मुलाला लहानचं मोठं होताना बघितलेलं आहे आणि मला शाश्वती आहे की या मुलांनी इथं ज्या समस्या लहानपणापासून सहन केलेल्या आहेत त्या सोडवण्यास त्याच्याशिवाय दुसरा कुठलाच उमेदवार इतक्या चांगल्या प्रकारे सोडवू शकेल असं मला वाटत नाही। त्याने बरेचसे आंदोलन इथे केलेले आहेत। इतक्या सगळ्यात लहान असून सगळ्या वार्डामध्ये फिरणं, पाण्याची समस्या, आमच्या इकडे गटारीत आहेत पण जे पाईपलाईन आहे ती गटारीतून गेलेली आहे आणि त्या गटारीतून गेलेली पाईपलाईन अगदी लोकांच्या जीवाशी खेळते नगरपालिका। ती समस्या त्याने स्वतः महानगरपालिकेत वेळोवेळी जाऊन तो मांडतो आणि सतत आमच्या इथल्या लोकांबरोबर जनजागृती करण्याची कामं तो सतत करत असतो। आणि मला पूर्ण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची मी सुद्धा आभारी आहे की इतका तरुण मुलगा आणि इतका छोटा मुलगा आणि ह्या एरियातला राहणारा, त्याला त्यांनी मतं देऊन त्याच्यावर तो विश्वास टाकलेला आहे। तर मी तर इथल्या सगळ्या मतदारांना आणि मी स्वतः ग्वाही देते की तोच निवडून आला पाहिजे आणि तो निवडून येणारच याची मला खात्री आहे। शिरसाट हे राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या